नमस्कार मित्रांनो. तर आपण प्रत्येक महिन्यामध्ये कुठल्या महिन्यात कुठली तरकारी लावायची किंवा भाजीपाला कुठला लावायचा ह्याबद्दल व्हिडिओ टाकत असतो. त्याचप्रमाणे ह्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यातून कुठली तरकारी लावा किंवा कुठला भाजीपाला लावा ते ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे मित्रांनो. आणि त्या तरकारीला किंवा ती भाजीपाला लावत असताना आपल्याला बेडवरती कुठलं खत टाकायचे, कशा प्रकारे बेड तयार करायचे आणि ते किती तारखेपर्यंत महत्वाचं म्हणजे लावायचे म्हणजे तुम्हाला मार्केट सापडेल मित्रांनो. कमीत कमी 40 रुपयापर्यंत तरी मार्केट 100%च राहत असतं. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, काय करायचं आपल्याला, ह्या महिन्यामध्ये आपल्याला दोडक्याची लागवड करायची. दोडक्याची लागवड सोडून दुसरी कुठलीच लागवड करू नका. जर तुम्हाला पण 40 ते 45 रुपये मार्केट तुम्हाला पाहिजे असेल तर बाकीची तरकारी तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार करा, कारण की ती त्याची आपण गॅरंटी घेत नाही. परंतु ह्या महिन्यात तुम्ही जर दोडका लावला मित्रांनो तर एकदम उत्तम आहे. तर त्यासाठी आपल्याला बेडवरती कुठल्या किती तारखेला लावायचं तो मी सांगणारच आहे तुम्हाला. पण त्या अगोदर तुम्हाला बेड कशा प्रकारे तयार करायचं किंवा बेडवरती कुठलं बेसळ डोस भरायचा ते सांगणार आहे. एकदम खर्चात तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो, कारण की मी पण शेतकरीच आहे आणि जास्त खर्च करायचा म्हणल्यावर ते डोक्याची बाहेरची केस असते किंवा तसं आपण त्या पद्धतीने करत नसतो. त्याच्यामुळे थोडक्या खतामध्ये जास्त उत्पन्न कशा प्रकारे काढायचे तेच आपण सांगत असतो. आणि मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, कारण की जो आपण बेसळ डोस सांगत असतो किंवा दोडका लावल्यानंतर किंवा कुठलंही फळभाजी लावल्यानंतर त्याचं संगोपन किंवा तो कशा प्रकारे त्याला कुठल्या स्टेजला कुठलं औषध सोडायचे किंवा फवारायचे किंवा ड्रिप वॉटर सोडायचे ते पण आपण सांगत असतो. त्याच्यामुळं सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो. जरी सबस्क्राईब नाही केलं तरी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कुठल्या वेळेस काय आपल्याला औषध सोडायचे किंवा त्याचे कशा प्रकारे त्याचे संगोपन करायचे ते. तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो. आपल्याला सुरुवातीला बेड तयार करून घ्यायच्यात आणि बेड तयार करत असताना आपल्याला शेणखत महत्वाचं. म्हणजे आपण जर तुमच्यापाशी शेणखत कमी असेल तर आपण पूर्ण रानामध्ये कटायचं नाही. काय करायचं, सुरुवातीला कच्चं बेड तयार करायचं आणि कच्चं बेड तयार केल्यानंतर त्याची जी मध्ये चकुरी पडते, कच्चं बेड तयार केल्यानंतर पडते चकुरी मित्रांनो. तर त्या चकुरीमध्ये शेणखत भरायचं. कोंबड खत ह्या टायमिंगला भरायचं नाही, कारण की आता उष्णता वाढत जाते आणि कोंबड खत जर आपण त्याच्यामध्ये टाकलं तर त्याच्यामध्ये नायट्रोजन जास्त प्रमाणात असतं आणि नायट्रोजन जास्त असल्यामुळं दोडक्याची उंची पटपट वाढते. जर दोडक्याची उंची म्हणजे लांबी जर दोडक्याची म्हणजे वेलाची लांबी जर वाढली तर आपल्याला उत्पन्न कमी भेटतं. कशासाठी उत्पन्न कमी भेटतं, त्याची जी कांड असतं ह्या ह्या जिथं तिथं पान निघतं तिथं दोडका पण निघत असतो. दोडका असा मध्ये निघत नाही किंवा पानाला सोड निघत नाही. जिथं त्याचं पान निघतं तिथं दोडका निघत असतो. जर ह्या पानाचं आणि ही पान जर असं जास्त अंतर पडलं दोन्ही पानाच्या मध्ये तर मध्ये कांडी जास्त लांब राहते आणि वाढ भरपूर जोरात होते. तर वाढ तर झाली नाही पाहिजे, आपल्याला कमी वाढीत जास्त उत्पन्न निघलं पाहिजे. तर एवढी जी वाढ व्हायची म्हणजे जर आपण नायट्रोजन ह्या सध्याच्या वातावरणात नायट्रोजन म्हणजे कोंबड खत जर आपण टाकलं तर त्याची वाढ होते. आणि दुसरं म्हणजे उष्णतेत जास्त गेल्यामुळं म्हणजे आता वातावरण बदल असतो, होत 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 जात असतो, उन्हाळ्यामध्ये जात असतो. त्यामुळं जर कोंबड खत टाकलं तर आपल्याला पाणी पण भरपूर लागतं. जर पाणी नाही दिलं तर ते धान करपण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो. त्यासाठी कोंबड खत टाकू नका, फक्त आपलं शेणखत टाका. कोंबड खताच्या नादी किंवा खर्चात जास्त पडू नका. शेणखत फक्त टाका आणि शेणखत टाकल्यानंतर त्या शेणखतावर 10-20 थोडंसं टाका. जास्त काही नका सोडू, नका टाकायचं नादी लागू, कारण की खर्च जेवढा टाकेल तेवढं जास्तच असतो. परंतु फक्त 10-20ची एक बॅग टाका आणि शेणखत टाकून घ्या. परतून ते बेड पक्क तयार करा. म्हणजे त्याच्यात ज्यावेळेस कच्चं सोडतो आपण ते चकुरीमध्ये आपण शेणखत टाकतो आणि नंतर 10-20चा मटेरियलचा डोस टाकतो आणि परत ते बुजून घ्यायचं, कारण की उघडं तर राहिलं नाही पाहिजे ते, कारण की ज्यावेळेस आपण उघडं राहतं मटेरियल त्यावेळेस ते हवेमध्ये त्याचं म्हणजे जे काय घटक असतात ते थोडेफार निघून जात असतात. त्यासाठी ते बुजवून घ्यायचं म्हणजे पक्क करून घ्यायचा प्रयत्न. मग प्रयत्न काय तुम्ही 2 फुटावर एक बी लावला तर चालतो, परंतु 2 फुटावर म्हणजे ही नियम आहे, 2 फुटावर एक बी लावायचा टोबायचा. परंतु 2 फुटावर नका लावू. तर काय करा, 1.5 फुटावर ते 1.5 1.5 ते 1.5 फुटावरती एक बी लावा. जास्त करून 1.5 फुटावरच लावा मित्रांनो. 1.5 पण नको, आपण 1.5 फुटावरती बी लावा. ज्यांची तुटाळी होती काय होतं, काय जण
म्हणजे तुटाळ्या झाल्यावर परतून लावत नाही. त्याच्यामुळे आपल्या 1.5 फुटावर लावा एकदम योग्य आहे. ते नियमानुसार व्हाव्यात म्हणजे त्याला लय नियम पाळायला लागतात. 2 फूट आणि हे ते त्यामुळे आपलं 1.5 फुटावर लावावी. आणि काय करा 1.5 फुटावर लावल्यानंतर त्याला हे मी जय उगवून येईल ही पूर्ण मी माहिती सांगतो मित्रांनो, जे सबस्क्राईब करत नाही त्याच्यासाठी. कारण की काही जण फक्त व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, त्याच्यामुळे त्यांना फुल्ली माहिती आपण कळत नाही. जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक माहिती समजून जाते. परंतु जर सबस्क्राईब नाही केलं तर तुम्ही ज्यावेळेस आपलं 4 बोटावर येईल, आपला दोरका 4 बोटावर येईल त्यावेळेस त्याला हेमिक ऍसिड सोडा. हेमिक ऍसिड ज्यावेळेस उगावतंय किंवा थोडं थोडं दिसायला लागलं किंवा 2-2 इंच एवढं दिसायला लागलं की लगेच हेमिक ऍसिड सोडायचं. त्यावेळेस असं चूक करू नका मित्रांनो, कारण काय होतं ज्यावेळेस आपलं बी उगावतं त्यावेळेस एकदम मुळ्या कवळ्या असतात त्या, आणि त्याला लगेचच हेमिक ऍसिड म्हणजे रासायनिक असतंय ते, तर ते लगेचच दिलं की म्हणजे ते योग्य नाही. त्याच्यामुळं ज्यावेळेस ती 4 बोटावर ते येईल, 4 बोटावर म्हणजे पहिलं पान पूर्णपणे उमलून दुसऱ्या पानाला उमलाची सुरुवात होईल. तुम्हाला जर 4 बोटाचं नाही अंतर कळलं तर आपलं पहिलं पान ज्यावेळेस पूर्णपणे उमलं आणि दुसऱ्या पानाची उमलण्याची सुरुवात होईल त्यावेळेस हेमिक ऍसिडचं ड्रिचिंग करा. ड्रिचिंग करायचं, ड्रिप वॉटर सोडण्यापेक्षा ड्रिचिंग करा, योग्य एकदम. आणि ते झाल्यानंतर परत मग तिथून पुढं एक 4 ते 5 दिवसांनी हेमिक ऍसिड सोडल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी त्याला एकच फक्त स्टार्टर नावाचं एक औषध भेटते मित्रांनो. म्हणजे औषध काय म्हणतात त्याला, स्टार्टर नावाची पावडर मिळते. आणि जर स्टार्टर नावाची पावडर तुम्हाला नाही मिळली, म्हणजे मटेरियल आहे ती, जर स्टार्टर नावाची 1 किलोची पॅकिंग असते ती जर तुम्हाला नाही मिळली तर एकदम 1919चं औषध सोडून द्या. त्याने काय होतं, वेल लांबण्याचं म्हणजे वेल लांबतो. वेल लांबतो तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की वेल लांबला नाही पाहिजे. तुम्ही म्हणता की आता कसं काय वेल लांबतो म्हणता तुम्ही. वेल लांबतो कशासाठी आपल्याला वेल लांबवायचा आहे, फक्त 1 फुटापर्यंत आपल्याला वेलाची लांबी करायची. कारण की ज्यावेळेस रोप बारीक असतं त्यावेळेस जाण्याची जास्त शक्यता असते त्यात. त्याच्यामुळं 1 फुटापर्यंत वेलाची वाढ कणाकणा झाली पाहिजे मित्रांनो. ज्यावेळेस वेलाची वाढ 1 फुटापर्यंत होईल त्यावेळेस मग आपल्याला 52-34 ड्रिच मटेरियल वॉटर सोडायची. 1 फुटा 1 फूट दोडक्याची उंची झाल्यानंतर आपल्याला 52-34 सोडायचे, 0-52-34. कारण की तिथून परत झाड जात नाही, म्हणजे जे आपला वेल आहे किंवा जे आपलं झाड आहे ते जाण्याची शक्यता 90% तर कमी असते. त्याच्यामुळे मग 52-34 सोडा. 52-34 सोडल्यानंतर काय होईल, जी आपली लांबी जी लांब लांब जी कांड पडणार आहे ती कांड जवळ पडलं पाहिजे वेलाचं. ही पानाचं आणि कांड म्हणजे ह्या पानाचं आणि ह्या पानाचं अंतर असं लांब पडलं नाही पाहिजे, कमी पडलं पाहिजे. कमी जर पडलं नाही तर काय होतं, म्हणजे दोरकं जास्त लागतात. दोडका ह्या भागात लागतो जिथं पान आहे, हिथं जर पान असेल पहिलं तर ह्या पानापाशी दोडका निघतो. दुसरं पान हिथं पडलं पाहिजे म्हणजे ह्या पानापाशी निघतो. जर दोडक्याची म्हणजे जास्त जर पळवत राहिला आपण तर लांब लांब कांड पडतं, पानं लांब लांब पडतात ती, आणि उत्पन्न कमी निघतं. मग आपण म्हणतो उतार कमी निघला. फक्त वेलवर्गीय पीक असं एक मित्रांनो त्याचं कांड लांब लांब पडलं नाही पाहिजे. म्हणजे काय होत असतं, उत्पन्न आपल्याला जास्त मिळत असतं. तर अशा प्रकारे तुम्ही, आणि महत्वाचं म्हणजे किती तारखेला लावा तुम्हाला, 15 तारखेच्या आतमध्ये दोडका लावा मित्रांनो, तर तुम्हाला कमीत कमी 40 ते 45 रुपये ह्याच्या वरचा ह्याच्या खाली तुम्हाला अजिबात मार्केट दोडक्याचं येणार नाही. 40 ते 45 रुपये तुम्हाला नक्कीच मार्केट मिळणार. परंतु 15 तारखेच्या आतमध्ये जर लावला दोडका, तर 15 तारखेच्या जर नंतर दोडका लावणार असाल, फेब्रुवारी महिन्यातलं सांगतोय मी, फेब्रुवारी महिन्यात 15 तारखेच्या नंतर जर तुम्ही दोडका लावला तर त्याची हमी मी घेत नाही, किंवा त्याबद्दल मी तुम्हाला ही व्हिडिओ बनवलेला नाही, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने ते नियोजन करा. कारण की तिथनं पुढे लावलं, त्याची लागवड झाली तर पुढं कसं काय होतं काय नाही ते त्याचा अभ्यास नाही केला मी. फक्त 15 तारखेच्या आतमध्ये जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला 100% 40 ते 45 रुपयापर्यंत मार्केट मिळणार मित्रांनो. त्या आणि जसं त्याचं म्हणजे त्याचं कशा प्रकारचे संगोपन करायचे ते तुम्हाला मी आपला व्हिडिओ दिसाड येत असतो. दररोज व्हिडिओ येत नसतो, दिवसातून 2 व्हिडिओ आपण टाकत असतो, परंतु दिसाड टाकतो. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला त्या दोडक्याची पूर्ण माहिती तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही दोडकाला म्हणजे दोडका तुमचं 15 तारखेच्या पुढे लावल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे त्याचं ड्रिचिंग करायचं किंवा कशा प्रकारे पूर्ण माहिती तुम्हाला चॅनलवर समजून जाईल मित्रांनो. तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.